आर्णी येथील पोलीस स्टेशनला शासनाने 58 आर जागा दिली। तत्कालीन तहसीलदारांनी वरिष्ठांना चुकीचा व खोटा अहवाल सादर करून दिशाभूल केली। त्यामुळे प्रकरण 2 वर्ष प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याच्या मागणीसाठी प्रल्हाद इंगळे यांनी तहसील समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। भिंतीच्या बांधकामासाठी निधी देण्यात यावा आणि तत्कालीन तहसीलदारांनी वरिष्ठांना चुकीचा व खोटा अहवाल सादर करून दिशाभूल केली। त्यामुळे प्रकरण 2 वर्ष प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याच्या मागणीसाठी प्रल्हाद इंगळे यांनी तहसील समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद इंगळे यांनी प्रशासनाला दिलाय। पोलीस स्टेशन आर्णी करिता आर्णी खंड 2 मधील 58 आर जागेला शासन मान्यता प्राप्त झाली। त्या जागेच्या वॉल कंपाऊंड करिता निधी मंजूर होऊन वॉल कंपाऊंडचे काम सुरू करण्यात यावे। तसेच 2 वर्षापासून प्रकरण प्रलंबित ठेवणाऱ्या तत्कालीन तहसीलदार श्री परशुराम भोसले यांनी जिल्हाधिकारी यांना खोटा चुकीचा दिशाभूल करणारा अहवाल सादर करून शासनाची व जनतेची तसेच आर्णी विकास कामात अडथळा आणला। त्यांच्यावर खातेनिहाय चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी।